रायगड जिल्ह्यामधल्या ताम्हिणी घाटामध्ये थार कार 500 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर येते। वाहन चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट दरीत कोसळली। या कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते। परवा रात्री हा अपघात झाला, मात्र बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचं लोकेशन रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात सापडलं। त्यानंतर आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आला। शोध मोहिमेत आतापर्यंत 4 मृतदेह आढळून आले आहेत, मात्र उर्वरित 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। रायगड आणि पुणे या 2 जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाट ताम्हिणी जो महत्त्वपूर्ण मानला जातो। मात्र या ताम्हिणी घाटामध्ये मंगळवारी पहाटे एक थार कार आहे ती जवळजवळ 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आहे ती समोर आलेली आहे। आणि या कारमध्ये साधारणतः 6 तरुण आहेत, ते कोकणाच्या दिशेने जात असताना हा संपूर्ण प्रकार आहे तो घडला। वाहनावरील वाहन चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडली असल्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। सध्या आपण बघितलं तर याच ताम्हिणी घाटातल्या एका स्पॉट जवळ आता रेस्क्यू टीम असतील किंवा रायगड जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत। सकाळपासून या बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे। अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाल्यात। आतापर्यंत 4 तरुणांचे जे मृतदेह आहेत ते हाती लागलेले आहेत। उर्वरित जे 2 तरुण आहेत त्यांचा देखील या ठिकाणी शोध सुरू आहे। ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला खाली गाडी दिसून येते आहे। अनेक 4 जे आहेत मुलांचे डेड बॉडीज त्या पण आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहेत। सध्या रेस्क्यू टीमच्या मदतीने ते वरती आणायचं काम चालू आहे। सध्या आता ड्रोनच्या सहाय्याने आम्ही त्यांचा शोध घेणार आहे। पहिले आता प्रथमतः आम्हाला 4 कॅज्युअल्टी सापडल्यात, त्यांना आम्ही वर आणण्याचं काम चालू आहे। त्याच्यानंतर खाली सेटअप लावून आम्ही गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस यंत्रणा असतील, रेस्क्यू टीम असतील, ते आता या ठिकाणी शोध मोहीम घेताना पाहायला मिळतात। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।